समोर येते ती आपण पाहणार आहोत। प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींना ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। खेवलकर प्रकरणात फॉरेन्सिकचा अहवाल पोलिसांना प्राप्त झालेला आहे। प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं नसल्याचं सूत्रांकडून कळतंय। खेवलकर प्रकरणामध्ये फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला। या संदर्भात अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। या अहवालात नेमकं काय म्हटलेलं आहे अजिंक्य? वर्षा अगदी बरोबर आहे। खराडी ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई आणि प्रांजल खेवलकर आणि इतर 6 आरोपींना अटक करण्यात आली होती आणि अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिकला पाठवले होते। काही दिवसापूर्वी हे फॉरेन्सिकचे रिपोर्ट जे आहेत ते पुणे पोलिसांना प्राप्त झाले आणि त्या रिपोर्टमध्ये या कोणत्याही आरोपीने ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं असे रिपोर्ट आलेले आहेत आणि तेच रिपोर्ट पोलिसांनी चार्जशीटमध्ये देखील दिलेले आहेत, ते न्यायालयात देखील सादर करण्यात आलेले आहेत। पोलिसांकडून दावा केला जातो। अजिंक्य, तुम्ही असे सोबत राहा। स्वतः एकनाथ खडसे आपल्या सोबत आहेत। एकनाथजी, आपण पाहिलं खरं तर खेवलकर प्रकरणामध्ये आता एक नवीन अहवाल समोर आलेला आहे। कोणीही ड्रग्जचं सेवन केलं नव्हतं, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? मी आधीपासूनच मी सांगत होतो की त्यांनी कोणतेही ड्रग सेवन केलं नाही, बाळगलेलं नाही। 7 जणांची रेव पार्टी होऊ शकत नाही। त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर गुन्हे दाखल दाखवण्यात आलं। शेवटी पोलीस म्हणाले प्रिंटिंग मिस्टेक आहे। म्हणजे या सगळ्या गोष्टी जर पाहता हा एक रचलेला कट आहे असं वाटतं। खडसे, जे तुम्ही म्हणताय हा रचलेला कट वाटतोय, तुमचा रोख नेमका कोणाकडे आहे? मला काही सांगायची गरज नाही कोणावर आहे, सगळ्या जनतेला माहित आहे कोणावर आहे। पुढे तुमची नेमकी काय भूमिका असणार आहे या सगळ्या प्रकरणामध्ये? हॅलो, पुढे तुमची नेमकी भूमिका काय असणार आहे खडसेजी या सगळ्या प्रकरणामध्ये? आता काय न्यायालयीन लढाई, न्यायालयामध्ये लढवू। निश्चितच आपण पाहतोय प्रांजल खेवलकर आणि हे सगळं प्रकरण पाहता एकनाथ खडसे, खरं तर रोख तुमचा कोणाकडे आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तुम्ही म्हणताय हा कट होता, तुम्हाला नेमकं कोणावरती निशाणा साधायचा आहे, नेमकं काय म्हणायचंय? कोणी हे सगळं केलं असावं? सर्व महाराष्ट्राला माहित आहे याच्यामागे कोण आहे, मला नाव सांगण्याची आवश्यकता नाही। निश्चितच खडसेचे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर प्रांजल खेवलकर आणि इतर आरोपींनी ड्रग्जचं सेवन न केल्याचं एक अहवाल प्राप्त झालेला आहे।